Yeah. Sides of right angle triangle. सोपा प्रश्न आहे. आर बघा या मात्र कंटेनिंग राईट अँगल्स. जिथे राईट अँगल होतो त्या साइड बद्दल बोलतोय तो. आर 3 into x plus 1 and 2x minus 1. If area is 30 square centimeter, find all sides. तर क्वेश्चन मध्ये सांगितल्याप्रमाणे पहा, तुम्ही आन्सर काढले असते तर फक्त मी काढल्यावर चेक करा. या साइड्स आहेत राईट अँगल करणाऱ्या. तर ही साइड माना आणि ही माना 2x minus 1. बेटा शिकवताना लक्ष देत चला. एरिया असतो हाफ इंटू हा बेस इंटू हाईट. हाईट आपण लिहू शकतो 3x plus 3. आलं का लक्षात? ओके. आणि हा एरिया दिलाय 30. तर बघा 2x minus 1 3x plus 3 मला वाटते 30 दिलाय ना. एक काम करू आपण, कॅल्क्युलेशन कमी करायचं, त्याला असंच ठेवू. बघा मी डोकं लावतो. हा 30 दिलाय, हा 3 याला 10 करेल. थोडं काहीतरी पाहिलं की बरं वाटते. पहा बेटा पहा, हा असा होईल. 2 इकडे जाऊन 20 करेल. झालं क्वाड्रॅटिक. 2x स्क्वेअर प्लस 2x मायनस एक्स प्लस एक्स होतो -1. 20 ला इकडे आणा. तर 42 चे फॅक्टर 1 आणायचे. -42 चे तर ते असते 76 प्लस मायनस. सगळ्यांचं लक्ष इकडे पाहिजे. तर इथं -6 देतो, इथं +7 देतो. काही प्रॉब्लेम नाही, कारण पेअरिंग सोपी जाते. इथून 2x कॉमन आउट करा, x -3. 7 कॉमन आउट करा, x -3. तर इथून x 3 येतो आणि इथून x -7/3 येतो. रिजेक्ट करा. लेंथ निगेटिव्ह येत नाही. तर x 3 झाला. तर साइड्स काय होतील? 6 - 1 आहे ना ही साइड. 6 - 1 5 होईल आणि ही 3 12 होईल. झालं. तर हे काय येईल पायथागोरसने? 13. खतम. साइड्स होतील 12 and 5. तर रिमेनिंग साइड जी आहे ती हायपोटेन्यूज आहे आणि ती येईल अंडर रूट 12 square plus 5 square. That is 13. So these are 3 required sides. आता मी जो क्वेश्चन देत आहे आता, तो एकदम बेस्ट क्वेश्चन. 2 डिजिट वाले क्वेश्चन्स घ्या. हा क्वेश्चन खूप छान आहे. तुम्ही डोकं कसं लावता बघू. A 2 digit number, क्वेश्चन लिहू नका, लक्ष द्या, is such that product of digits is 18. If 63 is subtracted from the number, the digits are interchanged. Find the number. त्याच्यावर मी तुम्हाला मागे एकदा माहिती दिली होती. ट्राय करा, मग मी डिटेल मध्ये सांगतो. त्याला सॉल्व्ह करण्याची मेथड समजून घ्या. ज्यांनी 92 आन्सर काढलं त्यांनी छान विचार केला. आपण असं समजू, जे युनिट डिजिट आहे
त्याला y मानू. टेन्स डिजिट जो आहे त्याला x मानू. दोन्ही सारखे तर नसणार, तर दोन व्हेरिएबल घ्यावच लागतील. तर नंबर काय बनेल? 10x + y. हा आपला ओरिजिनल नंबर आहे. ठीक आहे. आणि रिव्हर्स नंबर काय होईल मग? 10y + x. आता आपली फर्स्ट कंडिशन, दोघांचं प्रोडक्ट 18 आहे. हे पहिले इक्वेशन. आणि दुसरं आहे, दिलेल्या नंबर मधून 63 सबट्रॅक्ट केला तर नंबर रिव्हर्स होऊन बनतो. ठीक आहे. तर इथून बनेल 10x - x + y - 10y = 63. तर इथून येते 9x - 9y. याचा अर्थ 9 ने डिवाइड केलं तर 7. तर इथं मेन खेळ आहे, y ला इकडे पाठवा. तर आलेला x इकडे सबस्टिट्यूट करा. झालं सिंगल व्हेरिएबल. समजलं? पुट इन 1. तर हा होतो y + 7 × y = 18. तर हा बनला y² + 7y - 18 = 0. झालं क्वाड्रॅटिक. तर इथून काय आले? y + 9 y - 2. तर इथून y येतो -9 y येतो 2. याला रिजेक्ट करा. निगेटिव्ह डिजिट नसतो. तर y2 आला. तर y2 आला तर x किती येतोय? y + 7 म्हणजे 9 येतो. म्हणून आपला नंबर असेल, टेन्सला x आहे, वन्सला आहे. नंबर इज 92. असंच केलं का? ही मेथड आहे, समजून घ्या. नेक्स्ट पाहू आपण. A train is traveling at a uniform speed for 360 kilometers. Would have taken 48 minutes less to travel the same distance if its speed is 5 kilometers per hour more. Find original speed. बेसिक फॉर्म्युला आहे, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीड. डिस्टन्स पहिल्या केसमध्ये 360 होतं. नीट विचार करा. आणि त्याची स्पीड x माना. तर एवढा टाइम लागेल. आता काय केलं आपण? स्पीड वाढवली तर टाइम कमी लागेल ना. म्हणजे हा टाइम जास्त आहे ना नंतरच्या टाइम पेक्षा. मोठा टाइम कोणता आहे? हा आहे. आता बघा, नंतरचा टाइम सेम डिस्टन्स साठी स्पीड x + 5 करून येईल. हा डिफरन्स आहे 48 मिनिट्स. हा आवर मध्ये दिलाय. तर 48 ला बाय 60 करा. हे झालं आता आरस मध्ये. संपला क्वेश्चन. हा रेसिप्रोकल वाला आहे कांचा. 360 कॉमन आउट काढा. त्याला असं लिहायचंय, जास्त सोपं जातं. आणि याला तुम्ही काय लिहा? 12 ने डिवाइड करा. ठीक आहे. 360 ला तिकडे पाठवा. तर 4/5 हा होईल 1/360. इंटू आहे ना, इकडे जाऊन डिवाइड होईल. तर हा झाला 90. म्हणजे हा 1/x - 1/x + y ही व्हॅल्यू होते 450. तर क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला मिळते हे.
तर एक्स कॅन्सल होईल. ह्याला जर मी उलट लिहिलं, इन्व्हर्ट इंटू केलं, तर हा वर 450 जाईल. दिसलं? त्याला इकडे पाठवा. असं इथे येईल 0 ते 25 2250. आता तुमचा क्वाड्रॅटिक झाला तयार. आता याचे फॅक्टर 5 आणायचे. ऍक्च्युली मल्टिप्लाय करायची गरज नव्हती. बघूया. असं लिहू. मग ह्याला काय करू, एक काम करू, 45. मला डिफरन्स किती आणायचा आहे, 5चा. तर बघा, ही एक पेअर बनते, 15 त्रिक 45 आणि हे 50. 45 आणि 50 झाली पेअर. असं करायचं हा, 45 आणि 50. तर इथं काय येईल, पहिली पेअर काय येईल, एक्स प्लस 50 आणि एक्स मायनस 45. तर इथून एक्स येतो -50 आणि हे 45. स्पीड स्केलर असते, नॉट निगेटिव्ह. तर त्याची स्पीड होती 45 किलोमीटर पर आवर. आलं होतं का कोणाचं? तुम्ही करून बघा. 360 किलोमीटरला 45 ने जायचं आहे, ठीक आहे नाही? आणि 360 किलोमीटरला 5 ने वाढून 50 ने जायचं आहे. तर हे किती आले? मला वाटते हे 4चा भाग चाललाय, नाही 9 ने करा डायरेक्ट. 9 40. मला वाटते हे 8 होईल आणि हे होईल 7.2. 72. 7.9. नाही पण 0 आहे ना, 7.2. हा डिफरन्स किती आलाय, 1.2 आवर्स मध्ये. मिनिट्स केलं, बरोबर आहे, 48 मिनिट्स. बरोबर आहे आपला आन्सर. तर हे किती व्हायले, 45. चला होता क्वेश्चन. मी आता काही जवळपास सगळ्या कव्हर केल्या तुमच्या. या अ नॅचरल नंबर when increased by 12 equals 160 times of its reciprocal. Find the number. याला आपण कसं सॉल्व करतोय, नॅचरल नंबर एक्स त्याला 12 ने वाढवलं तर स्वतःच्या रेसिप्रोकलच्या 160 टाइम होतो. तर एक्स ने मल्टिप्लाय करा, तर इथं होईल x² + 12x आणि इथे होईल 160. झाला क्वेश्चन. ते 160 चे फॅक्टर 12 आणा, 20 आणि -8. तर x येतो -20 आणि +8. नॅचरल नंबर म्हणल्यामुळे कॅन्सल करा निगेटिव्हला. सो नंबर इज 8. ओके. तर बेसिक आपण सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. अजूनही टफ असतात, पण आपल्या बोर्ड एक्झामच्या लेवलने जेवढे सोपे अवघड बनवू शकतात ते आपण दिले. बेसिक आयडिया आली, इक्वेशन्स बनवता आले पाहिजे. मी जॉमेट्री बेस घेतले, स्पीड टाईमचे घेतले, पुन्हा नंबर डिजिट वाले घेतले. जवळपास सगळे टाईप आपण कव्हर केले. पुन्हा ते वर्क वाले प्रॉब्लेम घेतले, रेसिप्रोकल वाले घेतले.
हे ट्रेनवाला जो प्रॉब्लेम आहे तो महत्वाचा आहे. असे आपण जवळपास सगळे प्रॉब्लेम्स कव्हर केलेत. ज्या कॅटेगरी सध्या बनतात. तर उद्या आपण एक काम करू. मॅथ्स घ्यायचं का सायन्स घ्यायचं? सायन्स तर आपण सोमवारी घेणारच आहे. उद्या आपण मॅथ्स मध्ये काय करू? सर्कल चॅप्टरची आपली प्रॅक्टिस झाली आता बऱ्यापैकी. संडेला आपला सर्कलचा पेपर आहे. तर उद्या मी एरियाज रिलेटेड टू सर्कल सुरू करेल. ओके? मंडेला आपलं केमिस्ट्री पण कंटिन्यू होईल.